नमस्कार मित्रांनो, आजची भरती म्हणजेच महानगरपालिकेअंतर्गत आता विविध पदांची भरती निघालेली आहे। तुमचं नोकरीचं ठिकाण काय असणार आहे, पदसंख्या काय असणार आहे, कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आहे, तुम्हाला सॅलरी किती भेटणार आहे, अर्ज करण्याची स्टार्टिंग डेट, शेवटची तारीख काय असणार आहे, वरून तुमचा एक्झाम पॅटर्न काय असणार आहे, महत्त्वाचे डॉक्युमेंट्स काय लागणार आहे, सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। आणि जर तुम्ही SI किंवा MPWचा जर अभ्यास करत असाल तर त्याची मी ई-बुक तयार केली आहे, ज्यामध्ये तुम्हाला तांत्रिक प्रश्न, त्यानंतर मराठी, व्याकरण आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न भेटणार आहेत। ही ई-बुक फक्त 99 रुपयांमध्ये आहे। स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्हाला फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे। तर चला आजच्या भरतीकडे वळूयात। तर पहा मित्रांनो, यामध्ये पदाचं नाव असणारे कनिष्ठ लिपिक, विधी सहाय्यक, कर संग्राहक, ग्रंथपाल सहाय्यक, स्टेनोग्राफर, लेखापाल, नंतर हार्डवेअर इंजिनियर, डेटा मॅनेजर आणि प्रोग्रामर यासाठी असे पद आहेत। पदसंख्या असणारे 174। त्यानंतर तुमचं नोकरीचं ठिकाण हे नागपूर असणार आहे। पहिलं आता बघूयात की कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आहे। तर सर्वप्रथम असणार आहे कनिष्ठ लिपिक, यासाठी एकूण 60 जागा आहेत। प्रति महिना तुम्हाला हा 19,900 ते 63,200 पर्यंत भेटणार आहे। विधी सहाय्यक याकरिता 6 जागा रिक्त आहेत। तुम्हाला वेतन हे 38,600 ते 1,22,800 पर्यंत भेटू शकतं। त्यानंतर कर संग्राहक याकरिता एकूण 74 जागा आहेत। 19,900 ते 63,200 पर्यंत प्रति महिना तुम्हाला सॅलरी भेटणार आहे। ग्रंथालय सहाय्यक याकरिता 8 जागा रिक्त आहेत। 19,900 ते 63,200 पर्यंत प्रति महिना भेटणार आहे। स्टेनोग्राफर याकरिता एकूण 10 जागा रिक्त आहेत। 38,700 ते 1,22,080 पर्यंत 800 पर्यंत प्रति महिना भेटणार आहे। लेखापाल याकरिता सुद्धा 10 जागा रिक्त आहेत। 38,600 ते 1,22,800 पर्यंत तुम्हाला इथे पगार भेटणार आहे। सिस्टीम ॲनालिटिक्स याकरिता 1 जागा रिक्त आहे। 38,600 ते 1,22,800 पर्यंत प्रति महिना भेटणार आहे। त्यानंतर हार्डवेअर इंजिनियर याकरिता 2 जागा रिक्त आहेत। 38,600 ते 1,22,800 पर्यंत प्रति महिना भेटणार आहे। डेटा मॅनेजर याकरिता 1 जागा रिक्त आहे। 38,600 ते 1,22,800 पर्यंत प्रति महिना भेटणार आहे। प्रोग्रामर याकरिता 2 जागा रिक्त आहेत। प्रति महिना तुम्हाला हा 25,800 ते 81,100 पर्यंत प्रति महिना भेटणार आहे। आता वय मर्यादा बघूयात। तर प्रथम राखीव वर्गासाठी 18 ते 38 वर्ष असणार आहे। मागासवर्गीय, अनाथ यांच्यासाठी 18 ते 48 वर्ष वय मर्यादा असणार आहे प्रत्येक पदाकरिता। त्यानंतर माझे सैनिक यासाठी राखीव पदासाठी 18 ते 38 वर्ष अधिक 3 वर्ष तुम्हाला इथे सवलत दिली जाणार आहे। मागासवर्गीय किंवा अनाथ ज्यामध्ये माझे सैनिक येतात त्यांच्यासाठी सुद्धा 18 ते 43 वर्ष, त्यामध्ये अधिक 3 वर्ष तुम्हाला वाढून इथे भेटणार आहे। त्यानंतर दिव्यांगासाठी 18 ते 45 वर्ष वय मर्यादा असणार आहे, ज्यामध्ये खेळाडू प्रवर्गामध्ये जर राखीव येत असतील तर त्यांना आणि मागासवर्गीय सेमच असणार आहे 18 ते 43 वर्ष। तुम्हाला इथे वय मर्यादा कळालेली आहे। त्यानंतर आता बघूयात की तुम्हाला महत्त्वाचे डॉक्युमेंट्स काय लागणार। तुमचं 10वीचं सर्टिफिकेट, 12वीचं सर्टिफिकेट, ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट हे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असणार, ज्यामध्ये फोटो, सिग्नेचर, साईन, तुम्ही जर कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट, तुमचं नॉन क्रिमिनल, दिव्यांग असेल तर दिव्यांगाचं सर्टिफिकेट ते महत्त्वाचं असणार आहे। तर बघूयात की अर्ज केव्हापासून स्टार्टिंग करायची। तर पहा मित्रांनो, अर्ज करण्यासाठी 26 ऑगस्ट 2000 चालू झाला आहे, म्हणजे आजपासून स्टार्टिंग झाली आहे अर्ज करण्याची। व अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 9 सप्टेंबर 2025 असणार आहे। मित्रांनो, यावेळी डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲप्लिकेशन लिंक आणि या नोटिफिकेशनची PDF लिंक असणार ते सुद्धा देणार आहे। यामध्ये मेल आणि फिमेल दोन्ही कॅन्डिडेट ते अप्लाय करू शकतात। मित्रांनो, जे पण कोणी या भरतीसाठी पात्र असणार आहे त्यांनी नक्कीच फॉर्म भरा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।